देशात पुन्हा एकदा हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1000 पेक्षा जास्त झाली आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार दिल्ली NCRमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 104 वर पोहोचली आहे. गुरुग्राममध्ये शुक्रवारी नव्या 3 रुग्णांची नोंद झाली. गेल्या 10 दिवसांमध्ये शहरात 16 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या संदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे की दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र काळजी करण्याचं काही कारण नाही. रुग्णालय आणि सरकार अलर्ट मोडवर आहे. सध्या स्थितीमध्ये दिल्लीत 19 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार रुग्णालयात सुरू आहे, तर बाकी सर्व रुग्णांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले. जरी रुग्ण काही प्रमाणात वाढत असले तरी चिंता करण्याचं काही कारण नाही, कारण अजून ही परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या आठवड्यात 24 रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषधं, ऑक्सिजनचा पुरवठा आणि इतर सुविधा तयार ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दुसरीकडे कर्नाटक राज्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 126 वर पोहोचलाय, तर एका वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडून देखील या वृत्ताला दुजोरा देण्यात आलाय. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचं प्रमाण राज्यात वाढलंय. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता देखील वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. मात्र जरी काही प्रमाणात रुग्ण वाढले असले तरी देखील सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे.